सालाबादप्रमाणे यंदाही आपण घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुपकडून शालेय वस्तू वाटप करतो. 2026साठी आपण शालेय वस्तू सामान घेण्यासाठी मस्जिद बंदरला आलेलो आहे आणि आपले रघुनाथ भाऊजी, पंकज गुरु, चला मग पुढे बघूया. आपले मित्र आलेत अजून, संकेत सर आणि प्रफुल्ल सर्व बाळूदादा वगैरे पुढे भेटतील आपल्याला. सालाबादाप्रमाणे आपण इकडे आलो, आपण सामान घ्यायला मस्जिदला. संकेत सर आलेले, पंकज आलेला आहे आणि आता आपलं सामान पॅक होत आहे. रघुनाथ भाऊजी बिल करतायत तिथे आणि आपलं ब्रीद वाक्य आहे घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा. आणि सगळे सभासद आणि आपले रांगोळी कलाकार आपल्या घासातला घास काढून आपण ही श्री सेवा करतो. इथे आता बिल द्यायचं काम चालू आलंय. ही जमवलेली आपली श्री सेवा आता आपण बिल करतोय. काय म्हणतो सांग. तयारी चालू झाली आणि हळूहळू आपलं सामान निघत आहे. आणि शाळेप्रमाणे आपण वेगवेगळे वर्गीकरण करून सामान काढतो आणि आता थोड्याच वेळात आपण निघू. ड्राइवर को बोला मैंने, ड्राइवर को हाथ में दो, ड्राइवर को बड़ा बराबर सुप्रभात. आजचा दुसरा दिवस श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप. आता आपण बिरवाडीच्या शाळेवर चाललेलो आहे आणि इकडे आपली लक्ष्मी आणि अविनाश भाऊ आपले सारथी आहेत, आपल्याला सुखरूप घेऊन चालले. इकडे आम्ही बट्टी मोहन रेशमा हे बाकीच्या मुलींकडे आज विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वाटप रायगड जिल्हा परिषद शाळा कंपनी श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई. आपल्याला माहिती आहे की गेली 10 वर्ष मध्यंतरी अर्ज नाही हा होता ही संस्कार जोपासना ग्रुप आहे. आपल्याला माहिती आहे की समाजात कुठे असणारं जे काही दायित्व किंवा देण्याची भावना या साधारण देण्याची भावना ही फार लोकांची कमी झाली आहे. परंतु छोटं काय होईना पण विद्यार्थ्यांप्रती मला असं म्हणून की फार 25-30 वर्षाचा 15 वर्षाचा काळ पाहिला याची एकही वस्तू विद्यार्थ्यांना शाळेत जीवनामध्ये मिळत नाही. आमचं एकच माणूस आहे की ते या रंगावली जोपासना ग्रुप माध्यमातून त्यांचं कार्य चालू आहे की आता 1 रुपया महिन्यापेक्षा 4 आणि पावल्या काढून तर अशा प्रकारचे गोरगरिबांचे विद्यार्थी, खेडेगावातील विद्यार्थी त्यांना शैक्षणिक या सत्रामध्ये म्हणण्यापेक्षा त्या जूनला शाळा सुरू झाल्यानंतर त्यांचा हा उपक्रमाचं पहिलं पाऊल असतो. त्यांचा उद्देश एकच आहे की मुलांना जिल्हा परिषद असो त्यानंतर अजून
खाजगी शाळेत जन्माला ते साहित्य मिळत नसतं आणि मग अशा वेळेला त्यांचा कुठेतरी हातभार लागावा हा त्यांचा संस्कृत मूळ आहे. आणि याचा उद्देश कधी नंतर नंतर काही टाकणार घरी जाताना मुंबईला. तुझं नाव काय? हो हो. तुझं दीदी? आता अभ्यास भरपूर करायचं ना. तुला आवडलं? दादा तुझं नाव काय? अरे वा वा. बाळा तुझं नाव काय? पवन. अरे वा. आता आम्हाला पण घ्यायचं मग जायचं. की जवळजवळ फक्त 10% 20% येतात की त्यांच्या दारादारातून सुद्धा आता जर पावसाळ्यात ते मासेचे जेव्हा झालं ना की जुलैभर येणार नाही. त्यानंतर परत जानेवारी फेब्रुवारी मार्च ते तर काय ते बघायला असतो की शाळेत मुलं अशी जास्त असतात. शाळेत नदीवर असतो मासे पकडायला. हां हे बांधण नव्हतात ना. पाऊस झाला का तर मग त्यांची मजा सगळे मासे खाली उतरतात. त्यांचा व्यवसाय आता आपण दाभोळला चाललोय. सकाळी आपण 7ला निघालोय आणि आता दुसऱ्या शाळेवर चाललोय. दाभोळचा प्रवास चालू झालाय आणि चालता चालताच आपली पोरं गाडीमध्येच नाश्ता करतायत म्हणजे वेळ वाचेल. आणि शनिवार असल्यामुळे अर्धा दिवस आहे शाळेला, तर मुलं थांबलेली आहेत. म्हटलं पटापट म्हटलं करून घ्या शाळा, म्हणून नाश्ता करायला कुठे थांबलो नाही. आपण चालता चालताच नाश्ता करतोय. गाडीमध्येच नाश्ता घेतला. पण दुसऱ्या टीमला पण नाश्ता दिला आणि आता आपण पुढे चाललोय. कोकणात पेरणी चालू झालेली आहे आणि तरवा पण थोडा थोडा उगवलेला आहे. आणि ही शाळा आणि आपलं साहित्य हळूहळू खाली येते. शाळेजवळ चाललंय. एवढेच हसा खेळा पण शिस्त पाळा. शनिवार अर्धा दिवस शाळा असल्यामुळे थोडीशी धावपळ होते. साहित्य लागतं शिक्षणासाठी आणि हे साहित्य वापर करण्यासाठी रंगावली संस्कार ग्रुपचे सर्व सदस्य, त्यांचे अध्यक्ष, सभासद या सर्वांचं मी नेमसू दाभोळ आणि रायगोशाळा दाभोळ यांच्यातर्फे स्वागत करतो. शाळा रंगरंगोटी मस्त सुंदर अशी केलेली आहे. नाव काय तुमचं? अरे वा. तुझं नाव काय 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 जोरात? अरे वा. तुझं लाजते कशाला? मस्त अभ्यास करायचा. तू पेन्सिल खातोय, पुरी दिलंय. अरे काय
वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या दाजीपशा टोळ बुद्रुक येथे शैक्षणिक साहित्याचं वाटप खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. तुमचं अध्यक्ष सरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं शाळेतर्फे खूप खूप धन्यवाद सर. आणि मुलांतर्फे तुम्ही पण म्हणा त्यांना काय म्हणायचं, थँक्यू म्हणा. सुंदर सुविचार आहे. बसल्या बसल्या दिवसात गरजेच्या वेळी जो उपयोगाला पडतो तोच खरा मित्र. तर आम्ही तेच मित्र आहोत की चला रांगोळीच्या माध्यमातून आमचा जो पण जमा होतो तर त्यातून आम्ही वार्षिक एका ठिकाणी जमा करतो आणि शाळा चालू झाल्यानंतर ते वस्तू घेऊन शाळेवर वाटायचा प्रोग्राम करतो. बस बाकी काही नाही. अशीच ती सेवा करू आमच्याकडनं, बस एवढंच आहे. धन्यवाद.